सिद्धिविनायक मंदिरात गणेश उत्सवाच्या निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली। यावेळी सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा आणि सभा मंडपात विविध रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली। तसंच मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाकरता गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बाप्पाच्या दर्शनाकरता भाविक आतुर झालेले बघायला मिळाले आणि भक्तिरसात ते न्हाऊन निघालेत। पहाटेपासूनच गणेश भक्तांना बाप्पांच्या दर्शनाची ओढ लागली। सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील गणराज विराजमान झालेत। मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश गल्लीच्या राजाचं यंदाचं हे 95वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही आकर्षक देखावा करण्यात आला। यावेळी बाप्पाच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। लालबागच्या राजाची पहाटेच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि यावेळी सकाळी 6 वाजल्यापासून गणेश भक्तांसाठी बाप्पांचं दर्शन सुरू करण्यात आलं। बाप्पांचं मोहक रूप पाहण्याकरता भक्तांची गर्दी पाहायला मिळते। उत्सवाचं माहेरघर असलेल्या लालबाग परळमध्ये गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच गर्दी केली। बाप्पांचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला। देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। लाडक्या बाप्पाच्या आगमनाकरता गणेश भक्त सज्ज झालेले आहेत, तर काही ठिकाणी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा एकच आवाज सर्वत्र घुमतोय। नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। नागपूरचं आराध्य दैवत अशी या टेकडी गणेश मंदिराची ओळख आहे आणि यावेळी 10 दिवस गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळणार आहे आणि आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आल्यानं मंदिराचं सौंदर्य अधिकच खुललंय। कोकण आणि गणेश उत्सवाचं अनोखं नातं आहे। कोकणातील प्रत्येक घरातून गणपती बाप्पा मोरया, भजन, आरती याचे सूर ऐकू येत आहेत। पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढत घरात आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांनी मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवर्षीप्रमाणे यंदाही घरीच आपल्या हाताने गणरायाची सुंदर मूर्ती साकारली आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। शंकराची पिंड, त्यावर छोटासा गणपती बाप्पा आणि समोर उंदीर मामा अशी सुंदर मूर्ती सोनाली आणि तिच्या भावाने तयार केलेली पाहायला मिळते। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पांचं आगमन झालेले। गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत बाप्पांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नवी मुंबईत यावर्षी जवळपास 40,000 ठिकाणी बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन झालं, तर आज संध्याकाळपर्यंत बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त आहे। गणेश उत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळं, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे। 5 दिवसात तब्बल 4,633 टन नारळाची विक्री झाली आणि याच कालावधीमध्ये 3,446 टन सफरचंद, 1,348 टन साखरेचीही विक्री झाली। पुढील 5 दिवसही या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे। गणेश उत्सव मंडळांच्या मंडपामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना, दैनंदिन आरती, सत्यनारायणाची पूजा, अथर्वशीर्ष पठण, भजन आदी कार्यक्रमांसाठी चोख नियोजन करण्यात आले। मुंबईमध्ये 1400हून जास्त भजनी मंडळे असून त्यांच्या कार्यक्रमांच्या सर्व तारखा फुल झाल्यात। मुंबईत गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरता मुंबई पोलिसांनी शहरात 14,932 पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला। लालबागच्या राजासह मोठ्या गणेश मंडळांच्या विविध आणि महत्त्वाच्या ठिकाणी SRPF, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, डेल्टा कॉम्पॅक्ट तसंच होमगार्ड्स अशा विविध पोलीस बंदोबस्तांचं आयोजन जे ते पोलिसांनी केलं। गणेशोत्सव काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये 5,000 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य राखीव दलाच्या 5 कंपन्या आणि होमगार्डचे जवान असे 6,000हून अधिक संख्याबळ तैनात करण्यात आले। मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शनवरून चिपळूणला जाणाऱ्या गणपती विशेष ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। कोकणचे तिकीट हजारो रुपये असताना सुद्धा विशेष ट्रेनचं तिकीट 50 ते 60 रुपये असल्यानं प्रवाशांच्या खिशावरील भार हलका झाला। सर्वत्र आज लाडक्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि गणपती सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी कोकणात जातात। त्यामुळे गणपती उत्सवात या मार्गावर ट्रॅव्हल्सचे दर वाढवले जातात। रत्नागिरी, लांजा, सावंतवाडी, कुडाळ, गोवा मार्गावर गत 2 दिवस ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेले आहेत। तिकीट दर वाढलेले असले तरी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय ठरताना दिसते।
कोकणाकरता विशेष आणि जादा बस सोडल्या जातात आणि या बस अन्य स्थानकांमधून मागवल्या जातात, त्यामुळे पुणे मुंबई मार्गावरील एसटीच्या बस कमी असतात. मुंबई पुणे एसटीचं भाडं एका प्रवाशामागे 300 रुपये इतकं आहे. मात्र मुंबई पुणे मार्गावर बस नसल्यानं खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. नॉन एसी 500 रुपये तर एसी बसचं भाडं 1000 रुपये इतकं आहे. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे आरे कॉलनीमधील नैसर्गिक तलावात सलग दुसऱ्या वर्षी गणेश विसर्जनाला मनाई करण्यात आली आहे. तलावासमोरील पार्किंगच्या मोकळ्या परिसरात पालिकेकडून कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे बंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात कोंडी झाली आहे. साताऱ्यातील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गणेश उत्सवाकरता चाकरमानी गावाकडे निघाल्यानं रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे, त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाकडून रुग्णसेवेत गरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य केलं जातं. या कक्षाकडून 8 महिन्यात 12 कोटी 73 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीएन नगर ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदिवली ते दहिसर मेट्रो 7 या मार्गिकेवरील 4 स्थानकांना नावं देण्याचे अधिकार विकण्यास महामुंबई मेट्रोने आता सुरुवात केलेली आहे. यामध्ये अंधेरी पश्चिम, मागाठाणे, आकुर्ली आणि गुंदवली या 4 स्थानकांचा समावेश आहे. हे अधिकार काही कोटींच्या मोबदल्यात विकण्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या-6व्या रेल्वे मार्गिकेचा मार्ग मोकळा झालेला या पट्ट्यात असलेली 2612 खारफुटीची झाडं तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने MRVCला गुरुवारी दिली. महापालिकेमधील लिपिक पदाच्या भरतीसाठी इच्छुक असलेला मात्र पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट रद्द करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली. नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी बिल भरण्याकरता बिलावर QR कोड छापलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना घरी बसूनच आपलं बिल भरता येणार असून विभाग कार्यालयात जाऊन रांगेत उभं राहण्याची कटकट वाचणार आहे. पनवेल महापालिकेचा कारभार लवकरच पेपरलेस होणार असून प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकलेल्या आयुक्तांकडून या महत्त्वपूर्ण विषयाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पालिकेचे जवळपास 35 विभागांचं कामकाज ऑनलाईन पेपरलेस चालणार आहे. आयुर्वेद विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस सुरू करण्याकरता अनिवार्य करण्यात आलेल्या नॅशनल एक्झिट टेस्टमधून मुक्तता झालेली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच प्रॅक्टिसचा परवाना दिला जाणार होता. याला विद्यार्थ्यांमधून तीव्र विरोध झाल्यानं आयुष मंत्रालयाने अखेर निर्णय बदलला. सिडकोने खारघर इथल्या बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची समीक्षा करून त्याच्या धोरण आणि व्यवहार सल्लागारांचं पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कल्याण RTO हद्दीमध्ये मोठ्या संख्येनं CNG वाहनं आहेत आणि त्यात हजारो रिक्षांचा प्रामुख्याने समावेश असून त्यांना भरावा लागणारा CNG कमी पडतोय. रोज 1 लाख किलो CNG भरला जातोय आणि त्यामुळे सामान्यांचे पैसेही वाचतायत आणि प्रदूषणातही घट होते. TBवरील उपचारासाठी रुग्णाला 20 महिने औषधं घ्यावी लागतात. मात्र आता रुग्णांना 20 महिन्यांऐवजी 6 महिने औषध घ्यावी लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने उपचार पद्धती विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात MDR TBसाठी नवीन प्रभावी उपचार पद्धती सादर करण्यास मान्यता दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्याकरता कांजूर मार्ग, भांडूप आणि वडाळ्यातील मिठागरांची 256 एकर जमीन सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. धारावीमधील अपात्र झोपडपट्टी रहिवाशांसाठी भाड्याची घरं बांधण्यात येतील. 5000हून अधिक गाड्या STच्या ताफ्यात येणार असून त्यापैकी 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याकरता आता निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर या शहरात लालपरी आता नव्या रूपात अवतरेल अशी शक्यता व्यक्त होते. टोमॅटोच्या किमती घटून 50 रुपये प्रति किलो इतक्या झालेल्या आहेत. क्रिसिलच्या अहवालानुसार जुलैमध्ये शाकाहारी थाळीच्या किंमत जी आहे ती 32 रुपये 60 पैसे होती. ऑगस्टच्या तुलनेत किंमत 4% घटून 31 रुपये 20 पैशांवरती ती आलेली. सतत वाढणारे भाव पाहता सोन्याचे वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिलेला आहे आणि ऑक्टोबर 2023च्या तुलनेत सोन्याचे भाव सध्या 38% वाढलेले आहेत. या काळात निफ्टीने 28% इतका परतावा दिलाय. सोन्याची मागणी भविष्यात कायम राहण्याची चिन्ह असल्यानं पुढील वर्षभरात सोन्याचे दर 20% वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी तासगाव कोठे महाकाळ मतदारसंघातून अजित घोरपडेंच्या नावाची घोषणा केली। अजित घोरपडेंशिवाय पर्याय नाही असं म्हणत त्यांनी खासदार संजय काका पाटील यांना टोला लगावला। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला। 30 वर्षात न झालेला विकास मतदारसंघात सुरू असल्यानं खडसेंची मानसिकता बिघडली असा टोला त्यांनी लगावला। तर खडसेंना मतदारसंघाशी देणं घेणं नाही, त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे असंही ते यावेळी म्हणाले। आमदार नितेश राणे यांच्या विरोधात धाराशिवमधील मुस्लिम समाज आक्रमक झालाय। नितेश राणेंना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी त्यांनी केली आहे। मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ही मागणी केली। गोंदिया जिल्हा शल्यचिकित्सक अमरीश मोहोबे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी भ्रष्टाचाराच्या कागदांचे हार घालत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। शासनाकडून कारवाईचे आदेश आल्यानंतरही कारवाई का होत नाही असा सवाल डॉक्टर नितेश बाजपेयी यांनी उपस्थित केला। मागील 30 वर्षांपासून असलेला शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता 102 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली। या योजनेतून प्रत्येक नागरिकास प्रतिदिन 135 लिटर पाणी पुरवठा केला जाईल। रेल्वे बोर्ड प्रशासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे मे 2024 पर्यंत देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्थळांना जोडणाऱ्या 30 ते 35 वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च करणार आणि त्याप्रमाणे शेगाव ते मुंबई तसंच शेगाव ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली। यावेळी भुसावळ रेल्वे मंडळ अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन देखील दिलं। धाराशिव जिल्ह्यातील कुणबी नोंदी पुन्हा शोधण्यात याव्यात अशी मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीनं धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली। जर नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं नाही तर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला।